श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आपण खूप दिवस प्रयत्न करत आहोत, पण आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही. तर तुम्हाला एक साधा आणि एक छान असा उपाय सांगणार आहे. तो 7 दिवस करायचा आहे आणि 7 दिवसात तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आलेला आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की ऐका आणि तुमची जी राहिलेली इच्छा आहे, जी पूर्ण होत नाही, ती इच्छा पूर्ण करून घ्या. नमस्कार. आज आपण एक अशी साधी पण अत्यंत शक्तिशाली गोष्ट जाणून घेणार आहोत. तर ती कोणती गोष्ट आहे तर ते आपण पाहूत. जी अनेक यशस्वी लोक, साधक आणि आध्यात्मिक गुरु गुपचूप ही गोष्ट वापरतात किंवा करतात, ती म्हणजे इच्छा लिहून ठेवणे. हो, फक्त मनात विचार करण्यापेक्षा इच्छा कागदावर लिहिली तर परिणाम हे लवकर दिसून येत असतात. पण असं का होतं? आज यामागचं गुपित समजून घेऊयात. मनातली इच्छा आणि लिहिलेली इच्छा यात फरक काय असतो तर ते अगोदर समजून घेऊयात आणि मग पुन्हा कशी करायची ते पण आपण पाहणार आहोत. जेव्हा इच्छा फक्त मनात असते ती अस्पष्ट असते. आज एक विचार, उद्या दुसरा विचार. युनिव्हर्सला स्पष्ट संदेश हा मिळत नसतो. त्यामुळे आपली इच्छा ही मनातच राहते. त्यामुळे जेव्हा तुम्ही इच्छा लिहिता तेव्हा तुमचा मेंदू, भावना आणि जी ऊर्जा आहे ती एकाच दिशेला काम करू लागतात. यालाच फोकस एनर्जी म्हणतात. इच्छा लिहिल्यावर काय घडते तर इच्छा लिहिण्याच्या क्षणी 3 गोष्टी घडत असतात. एक, मन आपले स्पष्ट होत असते. तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते ठरत असतं. भावना जोडल्या जात असतात. तुम्ही ती इच्छा अनुभवायला लागता. युनिव्हर्सला स्पष्ट सिग्नल जातो. जणू तुम्ही युनिव्हर्सला ऑर्डरच दिली आहे की माझ्या या इच्छा पूर्ण करा. तर 7 दिवसातच परिणाम दिसतो. कारण पहिल्या 7 दिवसात आपले विचार बदलायला सुरुवात होते. निर्णयसुद्धा बदलतात, कृती बदलते आणि ऊर्जा ही सकारात्मक होते. जी आपल्या आजूबाजूची ऊर्जा आहे तीसुद्धा एकदम सकारात्मक होत असते आणि बाहेरील परिस्थिती हळूहळू ही बदलायला लागत असते. त्यानंतर यालाच लोक चमत्कार म्हणतात. इच्छा लिहिण्याची योग्य पद्धत काय आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक कागद घ्यायचा आहे आणि रात्री झोपण्याआधी त्यावर लिहायचं आहे. काय लिहायचं आहे तर तुमची जी इच्छा आहे, उदाहरणार्थ, आणि ती इच्छा कशी लिहायची आहे वर्तमान काळात, म्हणजे आता सध्या सुरू आहे अशा प्रकारे ती इच्छा लिहायची आहे. तर तुमची जर इच्छा असेल मला नोकरी मिळू दे, तर मला मिळू दे असं लिहायचं नाही, तर कसं लिहायचं, मला उत्तम नोकरी मिळाली आहे अशा प्रकारे लिहायचं. त्यानंतर तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगते. माझी समस्या दूर होऊ दे असं लिहायचं नाही, माझं जीवन शांत आणि आनंदी आहे असं लिहायचं आहे. त्यामुळे वर्तमान काळात लिहिल्यामुळे युनिव्हर्सला सुद्धा समजतं. आणि त्यानंतर आपल्या भावना जोडायच्या आहेत. लिहिताना आनंद अनुभव करायचा आहे. जणू इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा अनुभव करायचा आहे. हे किती दिवस करायचे आहे? सलग 7 दिवस सतत लिहायचं आहे आणि दररोज तीच इच्छा पुन्हा पुन्हा लिहायची आहे. हे अत्यंत शक्तिशाली असणार आहे आणि असते. त्यानंतर स्वामी समर्थ नाम जोडल्यास इच्छा लिहून झाल्यावर 11 वेळा काय म्हणायचं आहे? श्री स्वामी समर्थ. अशा या स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. यामुळे काय होते तर विश्वास हा वाढत असतो. विश्वास वाढतो आणि मनातील शंका ही कमी होत असते. त्यानंतर आपण हे सलग 7 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला संकेत काय काय मिळणार आहेत तर पहिला संकेत, अचानक संधी मिळते, योग्य व्यक्ती आपणाला कुठेतरी भेटतो. त्यानंतर आपलं जर कितीही दिवसापासून अडकलेलं काम असेल ते सुद्धा पूर्ण होत असते. मन आपलं शांत व्हायला सुरुवात होत असते आणि आपली आशाही वाढत असते. आणि मग त्यानंतर इच्छा लिहून ही लगेच विसरून जायची नाही. कधी पूर्ण होणार? कारण अधीरता ऊर्जा कमजोर करते. अधीरता कधीच करायचं नाही.
लिहायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे आणि ते सोडून द्यायचं आहे. लिहिलेली इच्छा म्हणजे विचार, भावना आणि विश्वास यांचा शक्तिशाली संदेश आहे. युनिव्हर्सला अशा संदेशाकडे दुर्लक्ष करत नाही युनिव्हर्स. त्यामुळे आज हा संदेश हा मनातून लिहायचा आहे. विचार, भावना आणि विश्वास यांचा शक्तिशाली संदेश आहे. आज रात्री एक कागद घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची सर्वात मोठी इच्छा ही मनातून बोलायची आहे आणि धन्यवाद युनिव्हर्स, हे आधीच पूर्ण झालं आहे. कदाचित पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करतील. जर तुम्ही आजपासूनच सुरू करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, माय विश इज कमिंग ट्रू. जय जय रघुवीर समर्थ. जेव्हा तुम्ही मनापासून इच्छा व्यक्त करता तेव्हा लगेच परिणाम देत नाही. सर्वप्रथम ते देते संकेत. कारण पहिले तुम्ही तयार आहात का? 24 तासात संकेत मिळवण्याची शक्तिशाली एक पद्धत आहे. ही पद्धत रात्री करायची आहे. जागा शांत निवडायची आहे. झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. 2 मिनिटे शांत बसायचं आहे. त्यानंतर इच्छा स्पष्ट अशी बोलायची आहे. डोळे बंद करून मनातून बोलायचं आहे, युनिव्हर्स, माझ्यासाठी योग्य असेल तर मला पुढील 24 तासात स्पष्ट संकेत द्या. हे वाक्य 11 वेळा बोलायचं आहे. त्यानंतर संकेत कसा हवा ते सांगायचं आहे. उदाहरणार्थ, एखादा नंबर दिसू द्या, एखादं गाणं ऐकू येऊ द्या, कोणाकडून संदेश येऊ द्या. स्वप्नातून सुद्धा उत्तर देत असतात. त्यानंतर आपणाला जर संकेत मिळाला तर आपण धन्यवाद द्यायचा आहे. शेवटी बोलायचं आहे, धन्यवाद, मी संकेत स्वीकारतो. आणि मग पूर्ण विश्वासाने झोपायचं आहे. पुढील 24 तासात काय घडू शकते? तर अनेक वेळा लोकांना असे अनुभव येतात की वारंवार एकच नंबर दिसत असतो. अचानक योग्य व्यक्ती ही भेटत असते. मनात स्पष्ट उत्तर येत असतं. स्वप्नातून संकेत मिळत असतात. अचानक निर्णय स्पष्ट होत असतात. हे योगायोग नसतात, तर हे संकेत असतात. तर स्वामी समर्थांचं नाम जर जोडले तर परिणाम काय होतो? तर परिणाम खूप छान होत असतो. जर तुम्ही आध्यात्मिक पद्धतीने करायचे असेल तर झोपण्याआधी 21 वेळा म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. मग युनिव्हर्सला विनंती करायची आहे. विश्वास आणि नामस्मरण ही सर्वात शक्तिशाली ऊर्जा बनते. तर महत्त्वाचं काय? संकेत जबरदस्तीने शोधायचे नाहीत, तर युनिव्हर्स शांतपणे उत्तर देत असते. कधी शब्दात, कधी परिस्थितीत, तर कधी अंतर्मनातून. संकेत मिळाल्यावर काय करायचं आहे? शंका घ्यायची नाही, तर धन्यवाद म्हणायचा आहे. सकारात्मक कृती सुरू करायची आहे. कारण संकेत म्हणजे दरवाजा उघडला आहे, चालणे मात्र तुम्हालाच आहे. त्यानंतर एक गोल्डन सिक्रेट आहे. हे जर गोल्डन सिक्रेट केला तर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार आहे. तर युनिव्हर्सला 3 गोष्टी खूप आवडत असतात. त्या कोणती? तर आपली जी इच्छा आहे ती स्पष्ट अशी बोलायची आहे. त्यानंतर मजबूत आपला विश्वास असायला हवा. त्यानंतर आपली जर ती पूर्ण झाली तर आपण कृतज्ञता व्यक्त करायला मात्र विसरायचं नाही. ही 3 गोष्टी असतील तर चमत्कार घडायला वेळ अजिबात लागत नाही. तर आज रात्री ही पद्धत करा आणि उद्या लक्ष ठेवा. कदाचित युनिव्हर्स आधीच तुमच्याशी बोलायला तयार असेल. जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, युनिव्हर्स गिव्ह मी अ साईन. जय जय रघुवीर समर्थ.